नमस्कार मित्रांनो, मी श्री विशाल पोद्दार. इयत्ता 8वी NMS किंवा स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारी करता गणित विषयाच्या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. NMS परीक्षेचा पेपर क्रमांक 2 शालेय क्षमता चाचणी. या प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्नांपैकी 20 प्रश्न हे गणित विषयाचे असतात. या व्हिडिओमध्ये सन 2017-18च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 81 ते 90 आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 81, 3.1/16 या संख्येचे धनवर्गमूळ किती आहे? पाहूया याचा पर्याय नेमका कोणता येतो आहे. 3.1/16 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे पूर्णपणे अपूर्णांकात रूपांतर करू. यासाठी पूर्णांक 3 गुणिले छेद 16 अधिक अंश 1 छेद आहे असा 16 बरोबर 3 गुणिले 16 48 अधिक 1 49 छेद 16. आता 49/16 या संख्येचे धनवर्गमूळ घेऊ. या संख्येचे धनवर्गमूळ असेल 49 चे वर्गमूळ 7 आणि 16 चे वर्गमूळ 4. म्हणजेच या प्रश्नाचा अचूक पर्याय असेल पर्याय क्रमांक 3 7/4. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 82, 0.0023 या दशांश अपूर्णांकी संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय क्रमांक 1 अखंड आवर्ती रूपात लिहिता येते, 2 अखंड आवर्ती रूपात लिहिता येणार नाही, 3 अपरिमेय संख्या आहे आणि 4 अखंड अनावर्ती आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या 0.0023 ही परिमेय संख्या आपल्याला अखंड आवर्ती रूपात लिहिता येणार आहे. ही संख्या आपण 0.0023 शून्य आवर्ती या रूपात अशा अखंड आवर्ती रूपात लिहू शकतो. लक्षात घ्या कोणतीही परिमेय संख्या अखंड आवर्ती रूपात लिहिता येते, म्हणून याचा अचूक पर्याय क्रमांक असेल पर्याय क्रमांक 1 अखंड आवर्ती रूपात लिहिता येते. प्रश्न क्रमांक 83, 8 सेमी लांबीच्या रेषाखंडाचे 5 समान भाग केले असता पहिल्या 3 भागाचे उरलेल्या 2 भागाबरोबर असलेले गुणोत्तर काढा. इथे 8 सेमी लांबीचा रेषाखंड आहे, याचे 5 समान भाग केलेले आहेत. या 5 समान भागांपैकी 3 भागाचे 2 भागाबरोबर गुणोत्तर घ्यायचे आहे. याचाच अर्थ हे गुणोत्तर 3:2 असेल. 3 भागाचे 2 भागाबरोबरचे गुणोत्तर म्हणजेच 3:2, म्हणजेच याचा अचूक पर्याय असेल पर्याय क्रमांक 4 3:2. प्रश्न क्रमांक 84, समभुज चौकोन PQRS चे कर्ण PR बरोबर 6 सेमी व कर्ण QS बरोबर 8 सेमी लांबीचे आहेत, तर समभुज चौकोन PQRS ची परिमिती किती? अशा प्रकारच्या भौमितिक आकृत्यांसाठी आकृतीमध्ये दिलेली मापे नमूद करणे महत्वाचे असते. इथे कर्ण PR ची किंमत 6 सेमी दिली आहे. आकृतीमध्ये चौकोन PQRS हा समभुज चौकोन आहे आणि याचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणून जर कर्ण PR ची किंमत 6 सेमी असेल तर याचा निम्मा भाग PM हा 3 सेमी होईल. याच प्रकारे कर्ण QS याची लांबी 8 सेमी आहे. इथेही पूर्ण कर्ण QS हा 8 सेमी आहे, म्हणून याचा निम्मा भाग MS हा 8 च्या निम्मा 4 सेमी असेल. इथे विचारलेला भाग आहे चौकोन PQRS ची परिमिती किती? परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे इथे आपल्या लक्षात येईल की या समभुज चौकोनाची एक बाजू जर आपल्याला माहित झाली तर बाकीच्या बाजूही त्याच मापाच्या असणार आहेत आणि याच्या आधारे आपण या चौकोनाची परिमिती ठरवू शकणार आहोत.
म्हणजेच इथं समभुज चौकोनाची बाजू काढणं अपेक्षित आहे. यासाठी आपण त्रिकोण PMS या त्रिकोणाचा आपण विचार करू. त्रिकोण PMS हा इथे काटकोन त्रिकोण आहे, कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्रिकोण PMS हा काटकोन त्रिकोण असल्याने यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण PS ची लांबी काढू शकतो. पायथागोरसचे प्रमेय कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो. या प्रमेयाचे उपयोजन करून आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. किंबहुना हे उदाहरण आपल्याला कमी वेळात सोडवायचे असल्यास आपल्याला पायथागोरसच्या त्रिकुटांचा विचार करायला हवा. उदाहरणार्थ इथे या दोन बाजू 3 आणि 4 असतील तर याचा कर्ण हा 5 सेमी लांबीचा असेल. म्हणजेच 3, 4 आणि 5 हे एक पायथागोरसचे त्रिकूट आहे. कारण इथे मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन लहान संख्यांच्या वर्गांच्या बेरजी इतका आहे. अशा प्रकारची पायथागोरसची त्रिकुटे आपल्याला माहित असल्यास या प्रकारच्या उदाहरणांमध्ये आपल्याला कमी वेळात उत्तर मिळणार आहे. 3, 4, 5 हे एक त्रिकूट आहे. अशा प्रकारे अनेक त्रिकुटे आपल्याला लिहिता येतात. आपल्या माहिती करता काही त्रिकुटांची उदाहरणं मी इथं देतो. 6, 8, 10 हे सुद्धा एक त्रिकूट आहे. 5, 12, 13 म्हणजे काटकोन त्रिकोणात दोन बाजू जर यामधील असतील तर तिसरी बाजू त्रिकुटानुसार आपण पटकन शोधू शकतो. 8, 15, 17 हे एक त्रिकूट आहे. 7, 24, 25 हे सुद्धा एक त्रिकूट आहे. 12, 16, 20 याशिवाय 9, 12, 15 हे सुद्धा एक त्रिकूट आहे. अशा प्रकारे अनेक त्रिकुटे आपल्याला लिहिता येऊ शकतात. म्हणजेच काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजूंची मापे दिली असता या पायथागोरसच्या त्रिकुटानुसार आपण तिसरी बाजू पटकन ओळखू शकतो. आता या उदाहरणांमध्ये त्रिकोण PMS या त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 3 आणि 4 आहेत. याचाच अर्थ याचा कर्ण हा 5 सेमी लांबीचा असेल. इथे PS ही समभुज चौकोनाची एक बाजू आहे आणि हा समभुज चौकोन असल्यामुळे बाकीच्या बाजू सुद्धा 5 सेमी लांबीच्या असणार आहेत. म्हणजेच आपले अपेक्षित उत्तर चौकोन PQRS ची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज, सर्व बाजू या 5 सेमी लांबीच्या आहेत, म्हणजेच 5 गुणिले 4 म्हणजेच आपलं अपेक्षित उत्तर 20 सेमी असेल. म्हणजेच पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 3 20 सेमी हे आपल्याला या प्रश्नाचं अचूक पर्याय म्हणून निवडता येईल. प्रश्न क्रमांक 85 केंद्र O व त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळात जीवा AB 3.4 सेमी व जीवा PQ 4.3 सेमी वर्तुळ केंद्राच्या एकाच अंगाला आहेत. तर अंतर OA गुणिले OP किती हा भाग विचारलेला आहे. भौमितिक प्रश्न आहे, यामुळे आपण दिलेली माहिती आकृतीमध्ये नमूद करू. AB जीवा AB बरोबर 3.4 सेमी. आकृतीमध्ये जीवा AB च्या शेजारी त्याचं माप 3.4 लिहिलं. याशिवाय जीवा PQ 4.3 सेमी आहे. 4.3 असेल. याशिवाय वर्तुळाची त्रिज्या 3 सेमी दिलेली आहे. यामध्ये वर्तुळाची त्रिज्या नमूद करण्यासाठी विचारलेला भाग जो आहे त्याचा आपण विचार करू. OA गुणिले OP. अगोदर हे रेषाखंड आपण काढून घेऊ. OA O पासून A पर्यंतचं अंतर म्हणजेच OA आणि OP हे दोन रेषाखंड म्हणजेच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि वर्तुळाची त्रिज्या 3 सेमी ही प्रश्नात दिलेली माहिती आहे. म्हणजेच OA चं माप 3 सेमी, याशिवाय OP चं सुद्धा माप 3 सेमी असेल. म्हणजेच विचारलेला भाग OA गुणिले OP बरोबर 3 गुणिले 3 सेमी हे आपलं अपेक्षित उत्तर असेल. म्हणजेच पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचा अचूक पर्याय असेल. प्रश्न क्रमांक 86 एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 84 चौसेमी हे त्याच्या पायाच्या
12 पट आहे. तर त्रिकोणाची उंची किती? पाहूया याचं उत्तर नेमका कोणता पर्याय येतोय. सुरुवातीला दिलेली माहिती, त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे पायाच्या 12 पट आहे. याच्यावरून सुरुवातीला त्रिकोणाचा पाया काढू. दिलेली माहिती, क्षेत्रफळ पायाच्या 12 पट आहे, म्हणजेच क्षेत्रफळ 84 चौसेमी याला 12 भागायला हवं. म्हणजेच 12 सत्ते 84, त्रिकोणाचा पाया हा 7 सेमी येणार आहे. क्षेत्रफळ पायाच्या 12 पट आहे, म्हणून पाया काढण्यासाठी आपण 84 ला 12 भागलं, उत्तर आलं 7 सेमी हा त्रिकोणाचा पाया असेल. यानंतर त्रिकोणाची उंची काढण्यासाठी यासाठी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरू. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. यामध्ये किमती ठेवू. क्षेत्रफळ 84 चौसेमी सांगितलेलं आहे, बरोबर 1/2 आहे असं, गुणिले पाया जो आपण यापूर्वी 7 सेमी काढलेला आहे, आणि उंची इथं विचारलेली आहे. उंचीची किंमत काढण्यासाठी आपल्याला हा 1/2 आणि 7 याचं पक्षांतर डाव्या बाजूला करायला हवं. म्हणजेच पक्षांतर केल्यानंतर डाव्या बाजूचा 84 आहे असं, पुढे 2 भागिले आहे हे डाव्या बाजूला आल्यानंतर गुणिले होईल, आणि 7 गुणिले आहे जो डाव्या बाजूला आल्यानंतर भागिले होईल. उजव्या बाजूला राहील उंची. याला सोपं रूप देऊ. 7 एके 7, 12 सत्ते 84, म्हणजेच इथे त्रिकोणाची उंची मिळेल 12 गुणिले 2 म्हणजे 24 सेमी. अशा पद्धतीनं दिलेल्या पर्यायातील पर्याय क्रमांक 1 24 सेमी हा पर्याय अचूक असेल. प्रश्न क्रमांक 87, 1 सेमी 2 सेमी व 3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या बेरजेएवढे क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? पहिल्या वर्तुळाची त्रिज्या R1 मानली, जी आहे 1 सेमी. याचे क्षेत्रफळ काढू. क्षेत्रफळ आपण A1 या चिन्हाने दर्शवलं. वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आहे पाय R वर्ग. इथे त्रिज्या R1 आहे, म्हणजेच या वर्तुळाचे क्षेत्रफळ A1 बरोबर पाय R1 वर्ग असं होईल. यामध्ये किंमत ठेवू. पाय आपण आहे असा लिहिला, आणि याची त्रिज्या R1 1 सेमी आहे, म्हणजेच 1 चा वर्ग. म्हणजे याची किंमत येईल 1 चा वर्ग 1, आणि हा पाय म्हणजेच 1 गुणिले पाय म्हणजेच पाय. पुढे दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 मानली, जी आहे 2 सेमी. याचं क्षेत्रफळ आपण A2 मानू. इथं क्षेत्रफळ सूत्र तयार होईल पाय R2 वर्ग, म्हणजेच पाय गुणिले 2 चा वर्ग. इथे 2 चा वर्ग 4 आणि पाय. आणि तिसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आपण R3 मानली. R3 बरोबर 3 सेमी. याचं क्षेत्रफळ A3 सूत्र असेल पाय R3 वर्ग, म्हणजेच पाय गुणिले 3 चा वर्ग म्हणजेच 9 पाय. पुढे या क्षेत्रफळांच्या बेरजे एवढं क्षेत्रफळ असणारे एक वर्तुळ आहे, ज्याची त्रिज्या आपल्याला विचारलेली आहे. म्हणून या क्षेत्रफळांची आपण बेरीज करू. म्हणजेच पाय अधिक 4 पाय अधिक 9 पाय, म्हणजेच 1 पाय अधिक 4 पाय 5 पाय आणि 9 पाय एकूण 14 पाय होतील. हे क्षेत्रफळ विचारलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळा एवढे आहे, म्हणून
विचारलेल्या वर्तुळाची त्रिज्या आपण r म्हणल्यास 14 पाय बरोबर पाय r वर्ग असं सूत्र तयार होईल. याला सोपे रूप देऊ. इथे पायला पाय कट होईल, म्हणजेच उरेल भाग 14 बरोबर r वर्ग, म्हणजेच r वर्ग बरोबर 14. वर्गमूळ घेतल्यास आपल्याला r ची किंमत मिळेल वर्गमुळात 14. म्हणजेच दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 4 वर्गमुळात 14 सेमी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 88. ऑगस्ट 2017 मध्ये 13 दिवसात बिताका या गावात पडलेल्या पावसाची नोंद सेमीमध्ये पुढील प्रमाणे आहे. दिलेल्या माहितीवरून पावसाचे मध्यमान काढा. पहा, या प्रश्नासाठी मध्यमान विचारलेलं आहे. यासाठी मध्यमानाचं सूत्र आपल्याला माहित असायला हवे. मध्यमान यालाच आपण सरासरी असं सुद्धा म्हणतो. सूत्र आहे प्राप्तांकांची बेरीज छेद प्राप्तांकांची संख्या. हे सर्व सूत्र लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. इथे अंशामध्ये जे प्राप्तांक दिलेले आहेत त्यांची बेरीज करणं अपेक्षित आहे. या सर्वांची बेरीज आपण आहे अशी करू शकतो. ही बेरीज करताना शक्यतो इथे अंशस्थानी प्राप्तांकांची बेरीज आहे, म्हणजेच दिलेल्या सर्व प्राप्तांकांची बेरीज करणं इथं अपेक्षित आहे. इथे या सर्व प्राप्तांकांची बेरीज आपल्याला 55.9 मिळते, छेद प्राप्तांकांची संख्या. इथे एकूण प्राप्तांक किती आहे तर प्रश्नात सुद्धा माहिती दिलेली आहे. इथं एकूण प्राप्तांक 13 दिवस म्हणजेच 13 असणार आहे. हा भागाकार केल्यास आपल्याला याचं उत्तर मिळतं 4.3. म्हणजेच दिलेल्या पर्यायातील पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 89. ए, बी, सी व डी या संख्या प्रमाणात आहेत. याचा अर्थ ए गुणिले बी बरोबर सी गुणिले डी. याचा अर्थ खालीलपैकी कोणता पर्याय आहे हा भाग आपल्याला शोधायचा आहे. यासाठी आपण विचार करताना ए, बी, सी, डी या 4 संख्या प्रमाणात आहेत असं सांगितलेलं आहे. या संख्या प्रमाणात आहेत म्हणजे यांचं गुणोत्तर समान असेल, म्हणजेच ए छेद बी बरोबर सी छेद डी. ए, बी, सी, डी प्रमाणात आहेत हे आपण गुणोत्तराच्या भाषेत असं लिहितो, किंवा हाच भाग आपण एस बी बरोबर सीस डी अशा पद्धतीने सुद्धा हे गुणोत्तर आपण लिहित असतो. इथे या गुणोत्तरावर जर आपण तिरकस गुणाकार केला तर साधारणतः हा तिरकस गुणाकार आपल्याला असा लिहिता येईल ए गुणिले डी बरोबर सी गुणिले बी. आपण आता पर्यायांचा विचार करू. इथे आपल्या लक्षात येईल की ए पर्याय जो आहे ए गुणिले बी बरोबर सी गुणिले डी आहे. पहिला पर्याय आहे ए गुणिले बी बरोबर सी गुणिले डी. उत्तरात दिलेल्या स्पष्टीकरणाचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल पहिला पर्याय हा चुकीचा पर्याय आहे. पुढे बी हा पर्याय ए छेद बी बरोबर सी छेद डी. स्पष्टीकरणामध्ये पाहिल्यास आपलं असं लक्षात येईल की बी हा पर्याय अचूक पर्याय आहे. पुढे सी हा पर्याय एस बी बरोबर सीस डी. स्पष्टीकरणामध्ये हा सुद्धा पर्याय आपल्याला दिसतो आहे, म्हणजे सी हा पर्याय हा योग्य पर्याय असेल. याशिवाय ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी, ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी हा सुद्धा पर्याय आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडता येईल. म्हणजेच ए, बी, सी, डी या 4 पर्यायापैकी 3 पर्याय बरोबर आहेत. यावरून फायनल आन्सर यावरून आपल्याला असं लक्षात येईल पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 बी, सी, डी बरोबर आहेत. हे आपलं अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 90. एक्स अधिक 1 कंसाचा घन वजा एक्स वजा 1 कंसाचा वर्ग ची किंमत आपल्याला काढायची आहे. पाहूया हे उदाहरण नेमकं कसं सोडवायचं. एक्स अधिक 1 कंसाचा घन वजा एक्स वजा 1 कंसाचा वर्ग. इथे एक्स अधिक 1 कंसाचा घन याचा विस्तार करण्यासाठी आपण
ए अधिक बी कंसाचा घन याचं विस्तार सूत्र वापरणं अपेक्षित आहे. याचं विस्तार सूत्र आहे ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक बी घन. इथे आपल्या लक्षात येईल ए म्हणजे इथं x आहे आणि बी म्हणजे 1 आहे. याचा घन म्हणजेच ए चा घन म्हणजेच इथे x चा घन असेल अधिक 3 ए म्हणजे इथं x आहे चा वर्ग आणि बी म्हणजे 1 आहे अधिक 3 आहे असा ए म्हणजे x आहे आणि बी म्हणजे 1 चा वर्ग आहे अधिक बी घन म्हणजेच 1 चा घन म्हणजेच इथं अपेक्षित विस्तार होईल x घन अधिक हा गुणाकार 3 आणि 1 याचा गुणाकार 3 आणि मधला x वर्ग अधिक हा गुणाकार x चा वर्ग 1 गुणिले 3 म्हणजेच 3x अधिक 1 चा घन 1 म्हणजेच उत्तरामध्ये x अधिक 1 चा घन म्हणजेच x घन अधिक 3x वर्ग अधिक 3x अधिक 1 अशा पद्धतीनं x अधिक 1 कंसाचा घन हा विस्तार होईल. पुढचे पद x वजा 1 कंसाचा वर्ग आहे. याचा विस्तार करण्यासाठी आपल्याला a वजा b कंसाचा वर्ग याचं विस्तार सूत्र a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग याचे उपयोजन करायला हवे. या विस्तार सूत्रानुसार दुसऱ्या कंसाचा वर्ग जो आहे हा वर्ग तयार होईल x वर्ग वजा 2x अधिक 1. या विस्तार सूत्रामध्ये a च्या ठिकाणी x वजा b च्या ठिकाणी 1 ही किंमत ठेवल्यास आपल्याला अपेक्षित विस्तार मिळू शकेल. पुढे या दोन कंसांची वजाबाकी करायची आहे. यासाठी दुसऱ्या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे. यामुळे कंसात जी 3 पदे आहेत या 3 पदांची चिन्हे बदलणार आहेत. म्हणजेच पहिला x वर्ग जो आहे याच्या समोर काही चिन्ह नाही म्हणजे ते धनचिन्ह आपण गृहीत धरू म्हणजेच या धनचं ऋणचिन्ह होईल. यानंतर या ऋणचिन्हाचं धनचिन्ह होईल आणि या धनचं ऋणचिन्ह होईल. दोन कंसांची वजाबाकी करताना अशा पद्धतीनं दुसऱ्या कंसातील चिन्हे बदलल्यास वजाबाकी करणं सोपं जातं. पाहूया आता ही वजाबाकी किती येईल. सुरुवातीला इथे x घन असणारं हे एकमेव पद आहे त्यामुळं x घन आहे असेल. पुढे 3x वर्ग वजा x वर्ग 3x वर्ग वजा x वर्ग ही वजाबाकी अधिक 2x वर्ग. पुढे यानंतर पुढील पद अधिक 3x अधिक 2x ही बेरीज येईल अधिक 5x आणि शेवटी स्थिर पद अधिक 1 वजा 1 याची बेरीज येईल 0. म्हणजेच दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 x घन अधिक 2x वर्ग अधिक 5x हा अचूक पर्याय असेल. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण NMS शालेय क्षमता चाचणी सन 2017-18 या प्रश्नपत्रिकेतील 10 प्रश्नांची चर्चा केली. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील 10 प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी समोर असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.